काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला। महाविकास आघाडीमधून कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी अशी आमची इच्छा होती। त्यानुसार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी मिळाली असून पक्षाला निश्चितपणे याचा फायदा होणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर बरेच वर्ष राष्ट्रवादीच्या माध्यमातून या मतदारसंघाला दिशा देण्याचा प्रयत्न झालेला आणि आज एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काँग्रेस म्हणून आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे आनंद आहे की अगदी चंदगड बसून ते करवीरच्या शेवटच्या टोकापर्यंत सगळ्या लोकांची अपेक्षा होती की बरेच वर्ष आम्हाला लोकसभेला हातावर शिक्का मारायचं असं म्हणायचे, आता बटन आलं परंतु शिक्का मारायचं असे मागणी होते आणि मला वाटते ते स्वप्न काँग्रेस म्हणून पूर्ण होतंय कारण की काँग्रेसची पक्की विचारधारा असणारा वर्ग या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात आहे आणि तो काँग्रेससाठी एक आनंदाचा क्षण आहे। खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना त्यांनी गादीचा सन्मान कोण करतंय, इतिहासाची जपणूक कोण करतंय हे आता लोकांना माहिती झाल्याचं सांगितलं। ज्यावेळी खासदार उदयनराजे यांची गरज होती त्यावेळी भाजपनं त्यांच्या घराकडे येऊन त्यांचा सन्मान केला। आता मात्र उमेदवारीबद्दल दिल्लीत त्यांना वाट पाहावी लागणं हे दुर्दैवी असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। माजी खासदार राजू शेट्टींच्या उमेदवारीबद्दल बोलताना आमदार पाटील यांनी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून लढावं, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असं सांगितलं। हातकणंगलेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे, त्यामुळे याबाबत राजू शेट्टी यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांनी गेले 6 महिने म्हणतो की राजू शेट्टींनी महाविकास आघाडीबरोबर लढावं, आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला उत्सुक आहोत किंवा आम्ही त्यांच्याबरोबर जाण्यासाठी उत्सुक आहोत, एकाच एक फाईट व्हावे हे आम्ही सातत्यानं म्हणतोय। मी तर मला वाटतं किमान 10 वेळा बोललो असेल की राजू शेट्टींना आम्ही पाठिंबा देणार आहोत। आता शेवटी कशा पद्धतीनं ते पुढे जायचं, कशा पद्धतीनं त्याला एक मूर्त स्वरूप द्यायचं हे वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे ठरेल। सांगलीतील जागेचा तिढा हा लवकरच सुटेल असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। मान गादीला मत मोदींना ही टॅगलाईन भाजपनं आणली असली तरी कोल्हापूरचा बाणा वेगळा आहे, कोल्हापूरच्या मातीचा धर्म आणि संस्कृती वेगळी आहे असं सांगत आमदार सतेज पाटील यांनी देशात घडतं त्यापेक्षा कोल्हापुरात वेगळं घडतं असं सूचक वक्तव्य करून महाराजांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। कोल्हापुरातल्या लोकांना काय पाहिजे हे माहिती आहे आणि देशात काय चाललंय त्यापेक्षा कोल्हापुरात वेगळं चालतं नेहमी, त्यामुळे त्याचा काय आमच्याकडे परिणाम मग अनेक परिणाम झाले असते वेगवेगळ्या विषयात। त्यामुळे कोल्हापूर बाणा वेगळा आहे, कोल्हापूरच्या मातीचा धर्म वेगळा आहे, कोल्हापूरच्या मातीची संस्कृती वेगळी आहे। दिल्लीला या ठिकाणी लढाई करायची तयारी असणारा हा कोल्हापूरचा बाणा आहे, त्यामुळं वरून कोणतरी सांगते आणि मग कोल्हापूरकर फरफडत जातील अशी परिस्थिती नाही आहे। कोल्हापूरकरांची स्वतःची एक अस्मिता आहे, कोल्हापूरकरांचं स्वतःचं एक मत असतं की मी काय केलं पाहिजे आणि ते मत शाहू महाराजांच्या बाजूनच असणार हे मी खात्रीलायक सांगतो। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात वक्तव्य करणारे अण्णा हजारे यांनी इतर लोकांबद्दलही बोलावं असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं।